महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील काही आठवड्यांपासून जागा वाटपाबाबत खलबत सुरू आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे वंचितला 5 ते 6 जागा देण्यासाठी तयार असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांनी वंचितला केवळ 3 जागा द्याव्यात असं म्हटलंय। त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपावर अद्यापही तोडगा निघाला नाही। असं असताना मात्र वंचित महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। अमरावतीतील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केलाय आणि वंचितच्या राज्य कार्यकारिणीकडे हा प्रस्ताव पाठवलाय। ही प्रेस घ्यायचा विषय म्हणजे येणाऱ्या लोकसभा अमरावती लोकसभेच्या बाबतीतची ही प्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या सभेपासनं अमरावती जिल्ह्यावर लोकसभेच्या सीटचा दावा करत आहे आणि ही लोकसभा सीट वंचितलाच मिळाली पाहिजे महाविकास आघाडीत। यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आश्वस्त आहोत की ही सीट वंचितलाच भेटणार आणि वंचित बहुजन आघाडीला ही सीट ताकदीने तर आम्ही मागणारच आहोत। सोबत वंचित बहुजन आघाडीकडनं आज आम्ही सर्वांनी एक ठराव घेतला। सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याचे, जिल्ह्याचे, युवक आघाडीचे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे, महिला आघाडीचे आणि प्रत्येक सेलचे जे पदाधिकारी आहे ह्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही आज एक ठराव घेतला। तो ठराव आम्ही सर्वांनी एकमताने पारित केला। त्या ठरावाची सगळी प्रत आमच्याकडे आहे, ते आता तुम्हाला सर्वांना आम्ही देऊच। तर ठराव असा झाला आहे की येणारी जी लोकसभा आहे अमरावती, त्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे ते युवा नेते आमचे सुजातदादा आंबेडकर हे आम्ही अमरावतीतून आमच्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्ही सर्वांनी ठरावात एकमताने हा ठराव पारित करून सुजातदादांचं नाव अमरावती जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून आम्ही सुजातदादांचं नाव पाठवणार। हीच तुम्हाला सांगायसाठी ही प्रेस होती। दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही वंचित आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। त्यातच आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आमचा योग्य तो सन्मान केला जात नाही असा आरोप वंचितच्या नेत्यांकडून केला जातोय। हरणाऱ्या जागा आमच्या वाट्याला देण्याचा डाव असल्याचाही आरोप वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी केलाय। हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या आणि इतर ठिकाणी वंचितच्या मतदारांचा पाठिंबा मिळवायचा असा हेतू महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा असल्याचा आरोप रेखा ठाकूर यांनी केलाय। त्यांनी याबाबतचे एक पत्र लिहूनच आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे वंचितच्या नेत्यांची नाराजी महाविकास आघाडी कशी दूर करणार आणि सुजात आंबेडकरांसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी सोडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असो, तुम्हाला काय वाटतं? अमरावतीतून सुजात आंबेडकर विजयी होतील? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com।